काल आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स लेसनचा बेसिक संपवला होता पार्ट. आज आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचा जो पहिला पार्ट आहे म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आपल्याला एलिमेंट क्लासिफाय करण्याची का गरज पडली, एलिमेंट्स कशा प्रकारे क्लासिफाय होतात आणि का आपण त्याला क्लासिफाय करायचं आहे ते आपल्याला आज शिकायचं आहे. म्हणून काल आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण काल ॲटम रुदरफोर्डनी कसा क्लासिफाय केला ते आपण पाहिलं होतं. ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आणि त्याच्या अराउंड कोण रिव्हॉल्व होतात, इलेक्ट्रॉन्स. म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन हे कुठं सिच्युएटेड आहेत, न्यूक्लियसमध्ये, आणि ऑर्बिटमध्ये कोण रिव्हॉल्व होते, इलेक्ट्रॉन्स. हे कोणी सांगितलं तर आपण काल पाहिलं होतं रुदरफोर्ड. रुदरफोर्ड यांनी रुदरफोर्ड स्कॅटरिंगच्या मदतीनं ॲटम consist of some other subatomic particle inside the atom that is called as proton, neutron and electrons. प्रोटॉन कुठं आहेत, न्यूक्लियस मध्ये. न्यूट्रॉन कुठं आहेत, न्यूक्लियस मध्ये. इलेक्ट्रॉन्स कुठं आहेत, ऑर्बिट मध्ये. प्रोटॉन वर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. न्यूट्रॉन वर कोणता चार्ज आहे, नो चार्ज. इलेक्ट्रॉन वर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. हे कोणी सांगितलं, रुदरफोर्डनी. रुदरफोर्ड मॉडेल मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की सम सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इनसाइड द ॲटम दॅट इज प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. पण आपल्याला काय पाहायचं आहे की दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता मी जेव्हा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा लेसन एक्सप्लेन करून आलो तर ॲटमची का गरज पडली आपल्याला, ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एलिमेंट एक्सप्लेन करायसाठी, एलिमेंट क्लासिफाय करण्यासाठी आपल्याला ॲटम पहिल्यांदा एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. म्हणून बेसिक मध्ये आपण काल पाहिलं होतं की ॲटम का आपल्याला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. म्हणून परत एकदा, ॲटम कन्सिस्ट ऑफ डेन्स मटेरियल कॉल्ड ॲज न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट. ओके. आणि ॲटमच्या आतमध्ये असणारे जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉनवर चार्ज, इलेक्ट्रॉनवर चार्ज आणि न्यूट्रॉनवर चार्ज, हे मी काल एक्सप्लेन केलं होतं. आता आपण सर्वात महत्वाच्या पार्टवर जाणार आहोत, तो म्हणजे कोणता, की एलिमेंटचं आणि ॲटमचं काय रिलेशन आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपण बघू की रुदरफोर्डनी काय सांगितलं की सम अदर सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इनसाइड द ॲटम. विच सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रेझेंट इनसाइड द ॲटम, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठं असतात, न्यूक्लियस मध्ये. इलेक्ट्रॉन कुठं असतात, ऑर्बिट मध्ये. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यामध्ये आपण जर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कोणाच्या मदतीनं, रुदरफोर्डच्या. रुदरफोर्ड मॉडेल सांगते की मास ऑफ प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मास ऑफ न्यूट्रॉन. माझं बोलणं समजलं, काय म्हणते रुदरफोर्ड, की जेवढं मास प्रोटॉनचं असेल तेवढंच मास कोणाचं आहे, न्यूट्रॉनचं. जवळपास इक्वल आहे. मी इक्वल म्हणत नाही आहो, काय म्हणत आहो, अप्रॉक्सिमेटली इक्वल. म्हणजे जवळपास, म्हणजे जर 1 किलो प्रोटॉनचं मास असेल तर जवळपास 1.1 किलो न्यूट्रॉनचं असेल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली दोघांचं मास कसं आहे, सेम आहे. समजलं सगळ्यांना. काय म्हणते रुदरफोर्ड, की प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठं राहतात, न्यूक्लियस मध्ये. इलेक्ट्रॉन कुठं राहतात, ऑर्बिट मध्ये. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये राहतात म्हणून त्यांना न्यूक्लियॉन्स म्हणतात. प्रोटॉनचं मास आणि न्यूट्रॉनचं मास हे अप्रॉक्सिमेटली काय असते, इक्वल असते. जर मी त्याचं मॅग्नेट्यूड सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला कळेल की प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं मास कसं आहे, अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. पण रुदरफोर्ड तिथंच थांबला नाही. रुदरफोर्ड आणखी समोर गेला आणि रुदरफोर्ड म्हणते की इलेक्ट्रॉनचं मास प्रोटॉनच्या मास पेक्षा 2000 टाइम्स काय आहे, लेस आहे. दॅट इज मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज लेस दॅन हाऊ मेनी टाइम्स, 2000 टाइम लेस दॅन द मास ऑफ प्रोटॉन. समजलं माझं बोलणं, काय म्हणून आलो मी, की इलेक्ट्रॉनचं मास प्रोटॉनच्या मास पेक्षा 2000 पटीनं काय आहे, कमी आहे. ठीक आहे. मग प्रोटॉनचा मास आणि न्यूट्रॉनचा मास कसा आहे, सेम आहे.
जर आपण हायड्रोजन ऍटम घेण्याचा प्रयत्न केला तर हायड्रोजन ऍटम मध्ये एक प्रोटॉन असतो आणि एकच इलेक्ट्रॉन असतो. हे कोण सांगितलं? हे रुदरफोर्डनं सांगितलं की तुमच्या ऍटम मध्ये जेवढे काय असतील नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील, नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन नेहमी काय असतात? सेम असतात. समजा फॉर एक्झाम्पल मी हायड्रोजन ऍटम घेतला. हायड्रोजन ऍटमचा ऍटॉमिक नंबर बघा, ऍटॉमिक नंबर दाखवतात झेड या सिम्बॉलनं. ऍटॉमिक नंबर हा कसा डिटरमाइन करतात? ऍटॉमिक नंबर कसा काढतात? ऍटॉमिक नंबर इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ प्रोटॉन्स. कशावर डिपेंड असतो? नंबर ऑफ प्रोटॉन्स. एखाद्या ऍटमच्या आतमध्ये जर एक प्रोटॉन असेल, किती प्रोटॉन असेल? एक, तर त्याचा ऍटॉमिक नंबर झाला एक. जर एखाद्या एलिमेंटच्या ऍटम्स मध्ये दोन प्रोटॉन असेल तर त्याचा ऍटॉमिक नंबर किती झाला? दोन. जर त्यामध्ये तीन प्रोटॉन असतील तर ऍटॉमिक नंबर किती होईल त्याचा? तीन. ठीक आहे. एखाद्या एलिमेंटच्या ऍटम मध्ये 50 प्रोटॉन असतील तर त्याचा ऍटॉमिक नंबर किती होणार? 50. म्हणजे काय? नंबर, ऍटॉमिक नंबर इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ प्रोटॉन्स. जेवढे प्रोटॉन असतील ऍटम मध्ये तेवढा त्याचा काय झाला? ऍटॉमिक नंबर. फक्त ऍटॉमिक नंबर कॉन्सेप्ट आपल्याला शिकायचा नाहीये, आणखी आपल्याला दुसरा कॉन्सेप्ट शिकायचा आहे. तो म्हणजे कोणता? ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक मास नंबर. आणि ऍटॉमिक मास नंबर दाखवतात कॅपिटल ए या सिम्बॉलनी. ऍटॉमिक मास नंबर कसा काढायचा? तर प्रत्येक ऍटमचं ऍटॉमिक मास हे कोणावर डिपेंड असते? मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन. कारण की आधीच म्हटलं आपण की प्रोटॉनचा मास जेवढं असेल जवळपास तेवढं मास कोणाचं असते? न्यूट्रॉनचं. आणि इलेक्ट्रॉनचं मास प्रोटॉन पेक्षा 2000 टाइम्स काय असते? कमी असते. म्हणजे अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड असं म्हणतो की जवळपास 99.99% म्हणजे 100% 99.99% मास ऍटमचं हे कुठं सिच्युएटेड असते? ऍट द सेंटर ऑफ न्यूक्लियस. म्हणजे ऍटमचं मास हे कशावर? दुसऱ्या तिसऱ्यावर डिपेंड नसून कशावर डिपेंड आहे? फक्त आणि फक्त न्यूक्लियसवर. म्हणून ऍटॉमिक मास नंबर इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. कारण की इलेक्ट्रॉनला काय नाहीये? मासच नाहीये. म्हणजे आपण मास नाही असं नाही म्हणू शकत. निग्लिजिबल मास आहे. खूप कमी मास आहे. म्हणजे ऍटमचं मास हे कोणावर डिपेंड आहे? न्यूक्लियसवर. का? कारण की प्रोटॉनचं मास आणि न्यूट्रॉनचं मास काय आहे? अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. आणि म्हणून मी तुमच्या समोर दोन कॉन्सेप्ट मांडले. एक म्हणजे ऍटॉमिक नंबर आणि दुसरा म्हणजे ऍटॉमिक मास नंबर. हे सुद्धा आपलं 9th मध्ये झालेलं आहे जेव्हा मी तुम्हाला रुदरफोर्ड मॉडेल शिकवलं होतं. पण आपल्याला काय करायचं आहे? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट स्टार्ट करायचं आहे. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करायचं आहे. म्हणजे एलिमेंट म्हणजे काय? तर एलिमेंट म्हणजे दोज सबस्टन्सेस फाउंड इन नेचर इन इट्स ओरिजिनल फॉर्म इज कॉल्ड ॲज एलिमेंट. समोर गेलो आपण. द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. मग महर्षी कणाद, डिमॉक्रिटस आणि डाल्टननी काय सांगितलं की ॲटम हा सर्वात स्मॉल आहे. ॲटम पेक्षा कोणी स्मॉल असू शकत नाही. पण नंतर जे थॉम्सन आले, त्याच्यानंतर रुदरफोर्ड आले, त्यांनी काय सांगितलं की सम अदर पार्टिकल्स आर प्रेझेंट इनसाइड द ॲटम कॉल्ड ॲज सब ॲटॉमिक पार्टिकल अँड दॅट सब ॲटॉमिक पार्टिकल्स आर प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन्स. ओके. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास अप्रॉक्सिमेटली इक्वल असते. Mass of proton is approximately equal to mass of neutron, but the mass of electron is 2000 times less than the mass of proton. म्हणजे आपण थोडं आणखी समोर गेलो तर काय म्हणते रुदरफोर्ड? टोटल मास ऑफ द ॲटम इज सिच्युएटेड ॲट द सेंटर ऑफ ॲटम कॉल्ड ॲज न्यूक्लियस. आणि म्हणून ॲटमचं मास हे डिपेंड असते कशावर? न्यूक्लियसवर अँड कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. दोन कॉन्सेप्ट समजले सगळ्यांना? दोन कॉन्सेप्ट का आपण यूज करून आलो? कारण की आता आपल्याला एलिमेंट क्लासिफाय करायचे आहेत आणि सायंटिस्टनी या वर्षीच्या लेसन मध्ये एलिमेंट हे कसे अरेंज करण्याचा प्रयत्न केला? दोन पद्धतीने अरेंज करण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि दुसरा म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. म्हणून आधी आपल्याला ॲटॉमिक मास नंबर नुसार एलिमेंट क्लासिफाय करायचे आहेत.
त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर नुसार क्लासिफाय करायचे आहेत. मग ॲटॉमिक मास नंबर मध्ये काय काय ड्रॉबॅक्स आले, काय काय डिमेरिट्स आले, ते सगळे डिमेरिट्स आपण इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करू ॲटॉमिक नंबरच्या नुसार. आणि म्हणून मी तुम्हाला कालपासून बेसिक जे सांगून राहिलो, बेसिक सर्वात महत्वाचं आहे की एलिमेंट का क्लासिफाय करावं लागतात ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर नुसार. कशाला म्हणतात ॲटॉमिक मास नंबर, कशाला म्हणतात ॲटॉमिक नंबर, हे पाहण्यासाठी ॲटम येणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि म्हणून मी तुमचं बेसिक पुन्हा सांगितलं तुम्हाला की दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ॲटमचं स्ट्रक्चर कसं असते, ॲटम मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन काय रोल प्ले करतात, आणि म्हणून मी तुमचं इथं एक्सप्लेनेशन दिलं ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. तर आता आपण जो पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिला, परत वाटलं तर मी एकदा परत दोन कॉन्सेप्ट एकदा रिपीट करतो की ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय. ॲटॉमिक नंबर म्हणजे की कोणत्याही एलिमेंटच्या ॲटम मध्ये किती प्रोटॉन आहे तो डिसाइड करतो त्याचा ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. म्हणजे काय की आपण पाहतो की एखाद्या वेळेस आपण कुस्ती खेळायला जातो, कुस्ती खेळायची असेल आपल्याला तर कुस्ती हे वयानुसार कधीही खेळल्या जात नाही. कुस्ती ही आपल्याला वजनानुसार खेळावं लागते. 40-40 किलोचा गट, 50 किलोचा गट, म्हणजे तिथं जी प्रॉपर्टी आहे ती कशानुसार आहे, वेट नुसार. ठीक आहे, एज नुसार नाही. तसं एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे ती कशानुसार चेंज होते, ॲटॉमिक मास नंबर नुसार. कशानुसार चेंज होते, ॲटॉमिक नंबर नुसार. म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे दोन कॉन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय. म्हणून ॲटॉमिक नंबर म्हणजे काय की इज नथिंग बट अ नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि आधीच सांगितलं नंबर ऑफ प्रोटॉन हे नेहमी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एवढे असतात. म्हणजे एखाद्या ॲटम मध्ये 10 प्रोटॉन आहेत तर 10 इलेक्ट्रॉन असतील, 50 प्रोटॉन असतील तर 50 इलेक्ट्रॉन असतील. कारण सांगितलं तुम्हाला की ॲटम हा नेहमी इलेक्ट्रिकली कसा असतो, न्यूट्रल असतो. इलेक्ट्रिकली न्यूट्रल का असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल कारण की प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज. किती प्रोटॉन आहेत, 10 प्रोटॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत, 10 इलेक्ट्रॉन आहे. प्लस मायनस काय होत असते, 0. म्हणून काय झालं, ॲटम हा नेहमी इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल असतो. म्हणून त्यांनी सांगितलं की नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे ॲटम मध्ये नेहमी इक्वल असतात. ठीक आहे. जर एखादा इलेक्ट्रॉन काय झाला, लूज झाला तर ते आयन फॉर्मेशन होते. ते मग आपण केमिस्ट्रीमध्ये पाहणार आहोत की आयनचं फॉर्मेशन कसं होते, इलेक्ट्रॉन कसा ट्रान्सफर होतो, कशा प्रकारे त्याचं वर्किंग आहे ते नंतर बघू आपण. आणि म्हणून तुमच्या प्रत्येक ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय असतात, इक्वल असतात. आणि ॲटॉमिक नंबर हे कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. 10 प्रोटॉन असतील तर त्याचा ॲटॉमिक नंबर 10. 11 प्रोटॉन असतील तर ॲटॉमिक नंबर 11. म्हणजे ॲटॉमिक नंबर इज ओनली अँड ओनली डिपेंड अपॉन प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मी अँड म्हणत नाही आहो, प्रोटॉन और इलेक्ट्रॉन. एक तर 10 प्रोटॉन असतील, एक तर 10 इलेक्ट्रॉन असतील. ठीक आहे. त्यामुळे तुमचा ॲटॉमिक नंबर डिपेंड कशावर आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्सवर. पण ॲटॉमिक मास नंबर कशावर डिपेंड आहे, ॲटमचा मास कशावर डिपेंड आहे, ॲटमचा मास डिपेंड आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनवर. आणि म्हणून तुमचा ॲटॉमिक मास नंबर इज डिपेंड अपॉन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. याचा फॉर्म्युला कसा आहे हा मी नंतर सांगेल तुम्हाला. आणि ते कशाने दाखवतात, ए या सिम्बॉलनं. म्हणून ॲटॉमिक मास नंबर समजलं कसं आहे, तर ॲटॉमिक मास कसं वर्क करते कळलं सगळ्यांना. आणि म्हणून इथं ॲटॉमिक मास नंबर आणि ॲटॉमिक नंबर हे दोन कॉन्सेप्ट समजले असतील तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. आता उद्या आपण या एलिमेंटचं काय करणार, क्लासिफिकेशन स्टार्ट करणार. आणि म्हणून हे क्लासिफिकेशन पाहण्यासाठी उद्या आपल्याला ॲटॉमिक मास नंबर गरजेचं आहे. कारण की ॲटॉमिक मास नुसार डोबेरायनर किंवा न्यूलँड्स किंवा मेंडेलिव्ज यांनी एलिमेंट अरेंज करण्याचा प्रयत्न केला. म्हणून उद्या आपल्या 10वीचा पहिला पार्ट आहे डोबेरायनर ट्रायड, न्यूलँड्स ऑक्टेव्ह अँड मेंडेलिव्ज पिरियॉडिक टेबल. आणि त्यांनी कशा कशा प्रकारे एलिमेंट अरेंज करण्याचा प्रयत्न केला ते पाहू आपण उद्याच्या पिरियडला. परत एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला हे दोन कॉन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर.